सम्राट हा एका मोठ्या कंपनीत नोकरीला होता. सम्राट हा आष्टी गावातून आलेला मुलगा. घरची परिस्थिती अर्थातच चांगली होती. त्यांचा वडिलोपार्जित मोठा वाडा होता. वाड्याला लागून भलं मोठं अंगण. वाड्याच्या मागील बाजूस विहीर, बाथरूम आणि स्वच्छतागृह सुद्धा वाड्याच्या बाहेर मागील बाजूस होतं. सम्राटला एक मोठा भाऊ देखील होता. समीर त्याचं नाव. त्याचे लग्न झाले होते. त्याची बायको मंजिरी शेजारील गावच्या एका मोठ्या घराण्यातून आलेली. समीर गावाकडेच राहून त्यांचे वडील संपतराव यांच्याबरोबर शेती सांभाळायचा. सम्राटची आई सगुणा गृहिणी, ती सुद्धा एका मोठ्या घराण्यातून आली होती. वाड्यात बरीच गडी माणसे देखील होती. गावात त्यांचा चांगलाच दबदबा होता. थोडक्यात सगळाच राजेशाही थाट. तसं म्हटलं तर सम्राटला नोकरी करण्याची काहीच गरज नव्हती. पण त्याला स्वतःचं वेगळं असं काहीतरी करायचं असल्यानं त्यानं पुण्यासारख्या मोठ्या शहरात नोकरी पत्करली होती. स्वतःच्या पायावर उभं राहायचंच असं त्यानं ठरवलं होतं. आणि म्हणूनच गावातील एवढी भली मोठी शेतीवाडी सोडून तो शहरात नोकरीला लागला होता. त्याच कंपनीमध्ये शैला नावाची मुलगी देखील नोकरीला होती. ती जामखेड गावच्या एका मोठ्या घराण्यातून आलेली होती. तिच्या सौंदर्यावर आणि तिच्या स्वभावावर सम्राट भाळला होता. शैलाला सुद्धा सम्राट आवडत होता. त्यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम जडलं. त्यांनी त्यांचं प्रेम प्रकरण आणि एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा आपापल्या घरी कळवायचं ठरवलं. दोघांच्या घरी एकमेकांना दाखवण्याचा कार्यक्रम झाला आणि दोघांच्याही घरून लग्नासाठी होकार देखील मिळाला. हुंडा देण्याघेण्याविषयी बोलणी झाली आणि 15 डिसेंबर लग्नाची तारीख ठरली. सर्व विधी उरकले आणि लग्न थाटामाटात पार पडलं. लग्न झाल्यावर दोघे पुण्यातच राहणार होते. पण नुकतेच लग्न झाल्यामुळे काही दिवस ते सम्राटच्या घरी गावीच राहणार होते. लग्न उरकून संध्याकाळी कार्यालयातून सगळे घरी आले. शैलाचा गृहप्रवेश होता. जमलेल्या लोकांनी प्रथेप्रमाणे तिला नाव घेऊन आत येण्यास सांगितलं. तसं शैलानं नाव घेतलं. लोकांनी सम्राटला सुद्धा नाव घेण्यास सांगितलं. सम्राटने सुद्धा नाव घेतलं, पण उखाण्यात शैलाऐवजी चुकून शीला असं नाव घेतलं गेलं. तसे सगळे त्याच्याकडे बघत हसायलाच लागले. गृहप्रवेश झाला आणि ते आत आले. तेवढ्यात काहीतरी मोठा आवाज झाला. तसे सगळे बाहेर बघायला आले तर वाड्याबाहेरील पिंपळाचे मोठे झाड मुळापासून उन्मळून वाड्याला जी दगडी भिंत होती त्यावर पडलेलं दिसलं. त्याच्या फांद्या पार वाड्यातील खिडक्यांच्या काचा फोडून आत आल्या होत्या. बापरे, असं कसं झाड पडलं? फार जुनं झाड होतं, आत्ताच कसं पडलं? अशी कुजबूज लोकात सुरू झाली. वाड्यातील गडी माणसांनी ते झाड कापून वाड्यापासून दूर नेलं. रात्र झाली तशी जमलेली लोक घरी निघून गेली. रात्रीचे 11 वाजून गेले होते. तसे कसल्या तरी आवाजानं शैलाला जाग आली. तिनं डोळे उघडून पाहिलं तर त्यांच्या बेडरूमची खिडकी वाऱ्यानं उघडली गेली होती. तिने उठून ती बंद केली आणि ती पुन्हा झोपली. काही वेळाने पुन्हा तिला कसल्या तरी विचित्र आवाजाने जाग आली. तिने पुन्हा डोळे उघडून पाहिलं तर तिला काहीतरी चमकताना दिसलं. तिला दिसलं की भिंतीवर एका नर्तिकेचा फोटो होता आणि त्या फोटोतील नर्तिकेचे डोळे लाल भडक झाले होते आणि ते चमकत होते. जणू काही ते डोळे शैलाकडे रागाने पाहत होते. शैला घाबरली आणि तिने सम्राटला उठवलं. काय ग, काय झालं? सम्राट, त्या फोटोत मला काहीतरी भयानक दिसतंय. त्या बाईचे डोळे चमकत होते. मला असं वाटलं की माझ्याकडे ते रोखून बघत आहेत. शैला म्हणाली. अगं, भास झाला असेल तुझा, किंवा स्वप्न पडलं असेल. तुला हा वाडा नवीन आहे. होतं असं. सवय झाली की होईल सगळं ठीक. झोप तू, सम्राट म्हणाला. ती रात्र तशीच गेली. दुसरा संपूर्ण दिवस गावातील लोकांच्या भेटीगाठीत गेला. रात्रीची जेवणे उरकली. सम्राट आणि शैला झोपायला त्यांच्या रूममध्ये गेले. दोघांनाही शांत झोप लागली होती. काही वेळाने शैलाला डोळ्यासमोर काही चित्रे दिसायला लागली. त्यात तिला काही निसर्गरम्य स्थळे दिसू लागली आणि अचानक तिला जाग आली.
तिला लघुशंकेला जायचं होतं तसे ती वाड्याच्या मागील बाजूस आली आणि दार उघडून ती स्वच्छतागृहाकडे गेली. विधी उरकून ती परत वाड्याकडे जाऊ लागली, पण वाड्याचं दार बंद झालं होतं. खूप प्रयत्न करून सुद्धा तिला ते उघडता येत नव्हतं. इतक्यात तिला मागे काहीतरी हालचाल जाणवली. तसे तिने मागे पाहिले तर एक बाई विहिरीकडून तिच्याकडे 2 हातांवर चालत येताना दिसली. तिचे केस जमिनीवर लोळत होते. ती वेगानं शैलाच्या दिशेला येत होती. तिला पाहून शैलाची बोबडीच वळाली. तिने आरडाओरडा सुरू केला आणि ती वाड्याचे दार जोरानं वाजवायला लागली. तसे सगुणा यांना जाग आली आणि त्यांनी तो दरवाजा उघडला. शैलाला पाहताच त्या सुद्धा घाबरल्या. शैला घामानं ओली चिंब झाली होती. तिची दातखिळच बसली होती. "अरे सम्राट!" सगुणा यांनी त्याला हाक मारली तसे तो खडबडून जागा झाला आणि खाली आला. "शैला, अगं काय झालं एवढं घाबरायला? ये, आत ये," सगुणा म्हणाल्या. सम्राट सुद्धा तोपर्यंत खाली आला होता. शैलाने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. "अगं शैला, पण दार तर उघडेच होते," सगुणा म्हणाल्या. सम्राट आणि संपतरावांनी वाड्याच्या मागील बाजूस जाऊन बघितलं, पण त्यांना काहीच आढळलं नाही. "तुला भास तर नाही ना झाला पोरी?" संपतरावांनी विचारलं. "नाही बाबा, मी खरेच तिला पाहिले. खूप भयानक होती ती बाई," शैला म्हणाली. "बरं, जाऊ दे, झोपा तुम्ही आता, आणि काही लागलं तर सम्राटला उठव," सगुणा म्हणाल्या आणि ते सगळेच झोपायला गेले. शैलानं डोळे मिटले. काही वेळ तसाच गेला. तसे पुन्हा शैलाला खूप निसर्गरम्य परिसर दिसू लागला. आता तो खूपच स्पष्ट दिसत होता. ती रात्र उलटली आणि सकाळ झाली. त्या दिवशी शैला अंघोळीसाठी वाड्यातील मागील बाजूस आली आणि तिने बाथरूमचे दार उघडले तर आतमध्ये तीच भयंकर बाई कोपऱ्यात बसलेली तिला दिसली. तिचे हावभाव असे होते की जणू काही ती शैलावर हल्ला करण्याच्याच तयारीत होती. शैला तिथून आरडाओरडा करत वाड्याच्या दिशेनं घाबरून पळायलाच लागली. सम्राट खालीच होता. "शैला, आता काय झालं?" सम्राटनं विचारलं. "तीच ती बाई आत बाथरूम मध्ये," शैला म्हणाली. तसे काही गडी माणसे आणि सम्राट त्वरित बाथरूमच्या दिशेने धावले आणि त्यांनी बघितलं तर पुन्हा तेच. तिथे कोणीच नव्हतं. "शैला, अगं तिकडे कोणीच नाहीये," सम्राट म्हणाला. "सम्राट, मला इथे आता राहवत नाही. आपण आजच पुण्याला जाऊ. मला खूप भीती वाटतेय," शैला म्हणाली. सम्राटने घरातील माणसांशी सल्लामसलत करून त्याच दिवशी पुण्याला जायचा निर्णय घेतला. "ठीक आहे, जा तुम्ही. कदाचित शहरी वातावरणात तिला बरे वाटेल. इथली सवय नाही तिला," सगुणा म्हणाल्या. तसे त्याच दिवशी ते पुण्याला गेले. त्यांची बरीच सुट्टी बाकी होती. त्या दिवशी रात्री जेवणे उरकल्यावर रात्री ते बेडरूमच्या बाल्कनीत बसले होते. "शैला, आपली बरीच सुट्टी बाकी आहे. आपण फिरून यायचं का कुठे?" सम्राट म्हणाला. "त्याला हनीमून म्हणतात," शैला लाजतच म्हणाली. "हो, तेच ते. उद्या ठरवू कुठे जायचं ते," सम्राट हसतच म्हणाला. ते दोघे झोपी गेले. शैलाला पुन्हा तीच निसर्गरम्य परिसराची चित्रे डोळ्यांसमोर दिसायला लागली. सकाळ झाली आणि यावेळेस मात्र शैलाने त्या चित्रांबद्दल सम्राटला सांगितलं. "कमाल आहे. इतके दिवस तुला तीच तीच चित्रे स्वप्नात दिसतात. माणसांना वेगवेगळी स्वप्न पडतात आणि तुला एकच स्वप्न सारखं पडतं," सम्राट हसून म्हणाला. त्याच दिवशी शैलाच्या एका मैत्रिणीचा फोन आला. खूप गप्पा झाल्यावर हनीमूनचा विषय निघाला आणि तिच्या मैत्रिणीने तिला एक ठिकाण सुचवलं. शैलाने इंटरनेटवर त्या ठिकाणाविषयी पाहिलं आणि ती चित्रे पाहून ती भलतीच खुश झाली. सम्राट तेव्हा बाहेर गेला होता. तो आला आणि शैला एकदम ओरडली. "आपल्या हनीमूनसाठी ठिकाण ठरलं." "अरे वा, कोणतं?" सम्राटनं विचारलं. "तळवडे," शैला ओरडली. ते ऐकून सम्राट आ करून शैलाकडे पाहतच राहिला. "काय रे, काय झालं? असा एकदम का चकित झालास?" शैलानं विचारलं. "अगं शैला, फार दुर्गम भाग आहे तो. कुठेतरी दुसरीकडे जाऊ," सम्राट म्हणाला. "दुर्गम भाग असला तरी निसर्ग बघ." "आणि कसे काय माहीत?
पण मला जी चित्रे स्वप्नात दिसायची त्याच्याशी हे ठिकाण खूप मिळतं जुळतंय. आपण इथेच जायचं, शैला म्हणाली. तिने त्याला त्या रिसॉर्टचा फोटो दाखवला. शैला, अगं निदान रिसॉर्ट तरी दुसरं बघू आपण. खूप आत जंगलात आहे हे रिसॉर्ट, सम्राट म्हणाला. पण तिच्या हट्टापुढे सम्राटचे काहीच चालले नाही आणि शेवटी त्या तळवडेच्या रिसॉर्टला जायचा बेत पक्का झाला. शैलाने बुकिंग करून टाकलं होतं. ठरल्या दिवशी ते निघाले. मजल दरमजल करत ते तळवडेला पोचले. सम्राटने गाडी त्या रिसॉर्टच्या दिशेला वळवली. शैला आजूबाजूचा परिसर पाहून खूप खुश झाली. ते रिसॉर्टला पोचले आणि त्यांनी रूममध्ये प्रवेश केला. दोघे फ्रेश झाले आणि खाली रेस्टॉरंटमध्ये जेवायला आले. संध्याकाळ झाली. त्यांनी चहा घेतला आणि ते त्या रिसॉर्टच्या परिसरात फिरत होते. बघता बघता सूर्य मावळला. तसे त्यांनी रिसॉर्टमध्ये जेवण केलं आणि आपल्या खोलीत झोपायला निघून गेले. रात्रीचे 11 वाजून गेले होते. सम्राटला अचानक जाग आली. त्यानं उठून बघितलं तर शैला बेडवर नव्हती. त्याने बाथरूमकडे पाहिलं तर बाथरूमचा दिवा बंद होता. सम्राट घाबरला. त्याने खोलीचे दार उघडून पाहिलं तर बाहेर त्या हॉटेलच्या मोठ्या लॉबीमध्ये शुकशुकाट होता. तो परत खोलीत चपला घालण्यासाठी आला. इतक्यात त्याची नजर खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या दरीकडे गेली. ते दृश्य पाहून सम्राट खूपच घाबरला. शैला त्या दरीच्या टोकाला त्याला बसलेली दिसली. तो झटकन बाहेर आला आणि त्या दिशेला जाऊ लागला. तो शैलाजवळ पोचला. शैला, अगं इथे इतक्या रात्री एकटी काय करतेयस तू? सम्राटनं घाबरतच विचारलं. शैला काहीच बोलत नव्हती. ती एकटक त्या दरीतून खाली बघत होती. सम्राटनं तिला गदा गदा हलवलं तेव्हा ती भानावर आली. सम्राट, मी इथे कशी आले? शैला म्हणाली. अगं तेच तर मी तुला विचारतोय. झोपेत चालायची सवय आहे का तुला? कधी बोलली नाहीस? सम्राट म्हणाला. सम्राट, अरे मला स्वतःलाच कळत नाहीये. असं वाटलं की मला कोणीतरी ओढत इथे आणलं, शैला म्हणाली. बरं, जाऊ दे, चल आता आत खोलीत, असं म्हणत सम्राट आणि ती परत खोलीत आले. रात्री दोघांचा डोळा लागला. रात्रीचे 2 वाजले होते. बाहेर विजांचा मोठा कडकडाट झाला आणि त्या आवाजानं सम्राटला जाग आली. त्याने पाहिलं तर पुन्हा तेच. शैला रूम मध्ये नव्हती. त्याने खिडकीतून बाहेर नजर टाकली तर तिकडेही नव्हती. तो खोलीचे दार उघडून बाहेर आला तर त्याला त्या मोठ्या हॉटेलच्या लॉबीमध्ये शैला एका रूमकडे तोंड करून त्या रूमच्या दाराकडे बघत असलेली दिसली. आता सम्राटला खात्री पटली की शैलाला झोपेत चालायची सवय आहे. तो काहीच न बोलता शैलाजवळ गेला आणि त्याने शैलाला पुन्हा गदागदा हलवत भानावर आणत खोलीत आणलं आणि बेडवर बसवलं. शैला, आपण इथून उद्याच निघू. पुण्याला गेलो की डॉक्टरांना दाखवू. जाईल तुझी ही सवय. शैला काहीच बोलली नाही. दुसऱ्याच दिवशी ते चेकआउट करून पुण्याला निघणार होते. सम्राट, आपण पुण्याकडे नाही, गावाकडेच जाऊ. आपली अजून बरीच सुट्टी बाकी आहे. तोपर्यंत तिथेच राहू, शैला म्हणाली. सम्राट ते ऐकून चकित झाला. शैला, अगं तुलाच आपल्या वाड्यात विचित्र अनुभव येत होते. तूच हट्ट करत होतीस की पुण्याला जाऊ म्हणून, सम्राट म्हणाला. हो, पण आता आपल्याला गावाकडेच जायचं आहे. चल, गाडी काढ, शैला म्हणाली. तिचे बोलणे थोडे विचित्र वाटत होते, पण सम्राटने तिकडे दुर्लक्ष केलं आणि ते आष्टीला जायला निघाले. काही तासात ते आष्टीला पोचले. त्यांना पाहून घरचे सुद्धा चकितच झाले. शैला काहीच न बोलता वरती त्यांच्या रूममध्ये जाऊन झोपली. सम्राट, काय झाले आहे हिला? काहीच न बोलता अशी ती वरती निघून गेली, सगुणा म्हणाल्या. सम्राटने घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. ते ऐकून सगळे चक्रावलेच. पुण्याला गेल्यावर आम्ही जाऊ चांगल्या डॉक्टरांकडे. होईल सगळं ठीक, सम्राट म्हणाला आणि तो सुद्धा वरती रूममध्ये निघून गेला. काही दिवस गेले तसे सम्राटच्या वडिलांची तब्येत हळूहळू खराब व्हायला लागली. डॉक्टरांनी औषध पाणी केलं पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. ते खूप अशक्त झाले होते. त्यांना पलंगावरून उठता सुद्धा येत नव्हतं. घरातील सगळी माणसे काळजीत पडली. रात्रीचे जेवण उरकताच सम्राटने घरातील सगळ्यांना दिवाणखान्यात बोलावलं.
उद्या आपण बाबांना पुण्याला नेऊ आणि तेथील डॉक्टरांना दाखवू, ते नक्की बरे होतील, सम्राट त्याच्या घरच्यांना म्हणाला. तसे सगळ्यांनाच ते पटलं आणि सगळे आपापल्या खोलीत निघून गेले. सम्राट, समीर, सगुणा यांची हाक घरातील सगळ्यांना ऐकू आली. तसे दोघे आणि मंजिरी खाली आले. काय झालं आई? मंजिरीनं विचारलं. तिनं संपतराव झोपतात त्या पलंगाकडे बोट दाखवत इशारा केला. सगळेच ते दृश्य पाहून हादरले. पलंगावर संपतराव नव्हते. आई, अगं हे कसं शक्य आहे? बाबांच्या अंगात एवढी शक्तीच नाही की ते पलंगावरून साधे उठू शकतील. कुठे गेले असतील बाबा? समीर म्हणाला. समीर, आपण बाहेर बघू. मला माहित आहे की ते उठू सुद्धा शकत नाहीत, पण ते इथे नाहीत म्हणजे बाहेरच असतील कुठेतरी. कदाचित बाथरूमला गेले असतील, कदाचित त्यांच्या अंगात शक्ती आली असेल, सम्राट म्हणाला. तसे ते सगळे बाहेर वाड्याच्या मागील बाजूस आले आणि ते दृश्य पाहून सगळे घाबरलेच. त्यांना शैला विहिरीजवळ बेशुद्ध पडलेली दिसली. अरे देवा, हे काय रे आता सम्राट? सगुणा म्हणाल्या. सगळे शैलाच्या जवळ गेले. तिला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करायला लागले. सम्राट! सगुणा परत जोरात ओरडल्या आणि त्यांची शुद्धच हरपली. आई, काय झालं? सम्राट म्हणाला. सगळे सगुणा यांच्या जवळ आले आणि त्यांनी सगुणा पाहत असलेल्या विहिरीत डोकावलं. ते दृश्य पाहून सगळ्यांचीच बोबडीच वळाली आणि त्यांची शुद्ध हरपली. संपतराव यांचं प्रेत विहिरीतील पाण्यावर तरंगत होतं. तो आरडाओरडा ऐकून शैला सुद्धा शुद्धीत आली आणि ते दृश्य पाहून ती सुद्धा खूप घाबरली. तो आरडाओरडा ऐकून शेजारील काही माणसे तिकडे धावली. त्यांनी ते दृश्य बघितलं आणि पाटील कुटुंबातील लोकांना सावरलं. काही वेळांनी सम्राट आणि समीर भानावर आले. पोरांनो, सावरा स्वतःला. आपल्याला पोलिसांना बोलावलं पाहिजे, त्यांच्यातील एक जण म्हणाला. तसे काही लोकांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी पंचनामा करत संपतराव यांचं शव त्यांच्या घरच्यांकडे सुपूर्त केलं. संपतरावांचे अंत्यसंस्कार उरकले. सगळे असेच उदास बसले होते. काही दिवस तसेच गेले. तसे आता सगुणा यांची तब्येत बिघडू लागली. घरातील लोकांना वाटलं की अचानक झालेल्या आघाताचा परिणाम असावा आणि होतील त्या बऱ्या, पण त्यांची सुद्धा तब्येत खालावली. त्यांची परिस्थिती अगदी संपतरावांची होती तशीच झाली. सम्राट, आपण उद्यालाच आईला पुण्याला घेऊन जाऊ, तेथील डॉक्टरांना दाखवू, समीर म्हणाला. नको दादा, आपण आजच निघू पुण्याला. वेळ नको वाया घालवायला आता, सम्राट म्हणाला. सगळ्यांनाच ते पटलं. त्यांनी तातडीने रुग्णवाहिका मागवली आणि सगुणा यांना त्यात ठेवलं. काही कागदपत्रे घेण्यासाठी समीर आणि सम्राट आत वाड्यात गेले. शैला आणि मंजिरी सुद्धा सगुणांचे वाड्यात असलेले सामान घ्यायला आत गेल्या. तसे सगुणा अचानक उठल्या आणि रुग्णवाहिकेतून बाहेर आल्या. त्या हळूहळू चालत वाड्याच्या मागील बाजूस जाऊ लागल्या. रुग्णवाहिका चालक गाडीपाशी नव्हता. मंजिरी, समीर आणि सम्राट बाहेर रुग्णवाहिकेपाशी आले आणि बघतात तर सगुणा तिथे नव्हत्या. ते पाहून त्यांचा थरकापच उडाला. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर रुग्णवाहिकेचा चालक वाड्याबाहेरील झाडाखाली मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होता. सम्राट, वाड्यामागे तर नाही गेली आई, समीर म्हणाला. तसे ते वाड्याच्या मागे धावले आणि त्यांना पुन्हा तेच दृश्य दिसलं. शैला विहिरी शेजारी बेशुद्ध पडली होती. ते घाबरतच विहिरीपाशी आले आणि त्यांना मनातून जे वाटत होतं तेच घडलं होतं. सगुणा यांचं प्रेत विहिरीवरील पाण्यावर तरंगत होतं. समीर आणि सम्राट दोघे आता बेशुद्धच पडण्याच्या मार्गावर होते. आई! अशी किंकाळी सम्राटच्या तोंडातून बाहेर पडली आणि त्याची शुद्धच हरपली. पुन्हा सगळे लोक ते ऐकून जमा झाले आणि त्यात शैला सुद्धा शुद्धीवर आली. सम्राट बेशुद्ध पडलेला आणि सगुणा यांचे विहिरीत प्रेत बघून ती सुद्धा खूप घाबरली. इतक्यात मंजिरी तिथे आली. तिला सुद्धा वेड लागायचंच बाकी होतं. कसेबसे समीर आणि मंजिरीने परिस्थिती सांभाळली. पंचनाम्यानंतर सगुणा यांचे अंत्यसंस्कार झाले. त्या एकामागून एक झालेल्या आघातानं सगळे खूप खचून गेले होते. काही दिवस तसेच शोक करण्यात गेले. सम्राट, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. आपण जरा बाहेर जायचं का? समीर म्हणाला. हो दादा, असे म्हणत दोघे वाड्यापासून दूर आले. सम्राट, जे काही आपल्या घरी घडलं
तो काहीतरी भयानक आणि वेगळा प्रकार आहे असं मला वाटतंय. समीर म्हणाला. म्हणजे काय म्हणायचंय दादा तुला? सम्राट म्हणाला. मला हा भूताप्रेताचा करणीचा प्रकार वाटतोय. नाहीतर आपल्या आई वडिलांचा मृत्यू असा एका पाठोपाठ एक आणि दोघांचा मृत्यू विहिरीत पडूनच कसा होईल? अजून एक गोष्ट, दोन्ही वेळेस शैला तिथे बेशुद्ध झालेली आढळली. समीर म्हणाला. दादा म्हणजे काय म्हणायचंय तुला? तुला शैलावर संशय आहे? सम्राट म्हणाला. गैरसमज करून घेऊ नकोस, पण आपल्याला परिस्थितीचा विचार करायला हवा. आपल्या कुटुंबातल्या 2 व्यक्तींचा मृत्यू लागोपाठ झालाय आणि कसा झालाय ते आपल्याला माहीत आहे. कदाचित पुढचं संकट येण्याआधी आपल्याला सावध झालं पाहिजे. आपल्याला महेश्वर यांना बोलवायला पाहिजे, समीर म्हणाला. सम्राटला सुद्धा ते पटलं आणि त्याच क्षणी जाऊन त्यांनी शेजारील गावात राहत असलेल्या महेश्वर यांना सगळी हकीकत सांगितली. ठीक आहे, चला वाड्याकडे, असे म्हणत महेश्वर, समीर आणि सम्राट वाड्याकडे निघाले. ते वाड्यात पोचले. वाड्यात पाऊल ठेवताच क्षणी महेश्वर थांबले आणि इकडे तिकडे बघू लागले. मंजरी आणि शैला वाड्याच्या वरील मजल्यावर उभ्या होत्या. महेश्वर यांनी त्या दोघींकडे बघितलं. सम्राट, समीर, चला इथून बाहेर, मला जरा तुमच्याशी बोलायचंय, महेश्वर म्हणाले आणि ते बाहेर आले. सम्राट, समीर, तुमच्याविषयी मला सगळं सांगा. ज्या मोठ्या घडामोडी तुमच्या आयुष्यात घडल्या त्या सगळ्या सांगा, महेश्वर म्हणाले. तसे दोघांनी जन्मापासून ज्या मोठ्या घडामोडी त्यांच्या आयुष्यात घडल्या त्या सांगितल्या. महेश्वर डोळे बंद करून ते ऐकत होते. महेश्वर यांनी डोळे उघडले. काहीतरी चुकतं आहे, काहीतरी सुटतं आहे. सम्राट, तुझं हे कितवं लग्न आहे? खरं सांग, महेश्वर म्हणाले. महेश्वर, तुम्ही असं का विचारताय? अहो, हे माझं पहिलंच लग्न आहे, सम्राट म्हणाला. सम्राट, हे पाणी पी आणि डोळे बंद कर, महेश्वर म्हणाले. तसे त्यानं पाणी पिऊन डोळे बंद केले. महेश्वर यांनी सम्राटचा हात हातात घेतला आणि डोळे मिटले. काही वेळाने त्यांनी डोळे उघडले आणि सम्राटकडे बघून म्हणाले, तुझ्या आई वडिलांचे प्राण तुझी बायको शैलाच्या हातून घेतले गेले आहेत, महेश्वर म्हणाले. काय? दोघे एकदमच ओरडले आणि त्यांना खूप मोठा धक्का बसला. गैरसमज करून घेऊ नका. शैला फक्त एक निमित्त आहे. तिच्या शरीरात असलेल्या त्या भयंकर शक्तिशाली आत्म्याने सगुणा आणि संपतरावांचे प्राण घेतले आहेत, महेश्वर म्हणाले. ते ऐकून दोघे खूप घाबरले. कोण आत्मा? कोणाचा आत्मा महेश्वर? सम्राटने घाबरून विचारले. तिचाच आत्मा, जिच्याबद्दल तू मला सांगितलं नाहीस. तुझी पहिली बायको शीलाच्या आत्म्यानेच हे कृत्य केले आहे. तिनेच तुझ्या आई वडिलांना विहिरीत ढकलून त्यांचा प्राण घेतला आहे, महेश्वर म्हणाले. ते ऐकून समीर आणि सम्राट दोघांचे भानच हरपलं. काही वेळानं भानावर येता सम्राट म्हणाला, महेश्वर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की शीला या जगात नाही? अहो, काही महिन्यांपूर्वी मला समजलं की ती मुंबईमध्ये नोकरीला आहे. आणि हो, मी शीलाचे प्रकरण सांगितलं नाही कारण शीलाचा आणि माझा फक्त साखरपुडा झाला होता. लग्न होऊ शकलं नव्हतं कारण त्यांनी हुंडा देण्यास नकार दिला होता. आणि महेश्वर, शीला मुंबईमध्येच आहे. नाही सम्राट, काय घडलं ते मी तुला सांगतो, असे म्हणत महेश्वर पुढे बोलू लागले. तुझ्या वडील आणि आईने शीलाच्या घरचे हुंडा देणार नाहीत म्हणून तुमचे लग्न मोडले. त्यानंतर शीला तिच्या गावी गेली. ती खूप खचून गेली होती. कसे बसे स्वतःला सावरत तिने मुंबईला नोकरी धरली. पण ती प्रचंड अस्वस्थ होती. तिची मनस्थिती ठीक नव्हती. ती तुझ्यात खूप गुंतून गेली होती. तिच्या कामातील चुकांमुळे तिची नोकरी गेली आणि ती पुन्हा तिच्या गावी आली. आपल्या मुलीची झालेली अवस्था पाहून आणि लग्न मोडले म्हणून गावात तोंड दाखवायला जागा न राहिल्यानं कालांतराने तिच्या आई वडिलांनी आत्महत्या केली. त्यातच तुझ्या लग्नाची खबर तिला मिळाली. तिच्यावर एका पाठोपाठ एक आघात होत गेले. ती खूप खचली आणि काही महिन्यांपूर्वी तुमचा साखरपुडा झाल्यावर तू आणि शीलाने ज्या रिसॉर्टमध्ये एक रात्र घालवली होती त्याच रिसॉर्टच्या दरीत उडी मारून तिनं आपलं जीवन संपवलं. पण मरताना तिनं या सगळ्याचा बदला घ्यायचं ठरवलं. तिची इच्छाशक्ती, तिची ताकद इतकी प्रबळ होती की तिने शैलाचा वापर करून तिला आणि तुला
त्याच रिसॉर्टला येण्यास भाग पाडलं, कारण तिला शैलाचं शरीर वापरून तिचा बदला पूर्ण करायचा होता. अजून सुद्धा तिचा बदला पूर्ण झालेला नाही. तुझा जीव घेणं तिचं बाकी आहे. ते ऐकून दोघे खूप घाबरले. आपल्याला आत्ताच लगेच त्या रिसॉर्टवर जावं लागेल, पुढचे मी बघतो, महेश्वर म्हणाले आणि ते त्या रिसॉर्टकडे निघाले. काही वेळाने ते त्या रिसॉर्टला पोचले. रिसॉर्टच्या बाहेरील दरीच्या बाजूला महेश्वर यांनी यज्ञ तयार केला आणि अग्नी निर्माण केला. काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. तसे शीलाचा पुसटसा आत्मा आणि तिचा चेहरा त्यांच्या समोर दिसू लागला. ते पाहून सम्राट खूप घाबरला. त्याचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मी याला सोडणार नाही. यांच्यामुळे माझे आयुष्य बर्बाद झालं. माझ्या आई वडिलांचा प्राण गेला. याचा जीव घेऊनच माझा बदला पूर्ण होईल, शीला म्हणाली. शीला, तुझा खरा बदला पूर्ण झाला आहे. ज्यांच्यामुळे तुझं लग्न मोडलं त्यांचा जीव तू घेतला आहेस. सम्राटचा तुमच्या लग्नाला कधीच विरोध नव्हता. त्याचा जीव घेऊन तुला काहीच प्राप्त होणार नाही. पण फुकटच एका मुलीचं म्हणजे शैलाचं आयुष्य बर्बाद होईल. तू तर आता या जगात नाहीस, पण यांना तरी जगू दे. त्यामुळे तू त्यांच्या आयुष्यातून कायमची निघून जा, असं म्हणत महेश्वर यांनी परत काही मंत्र म्हटले. काही वेळ तसाच गेला आणि कालांतराने शीलाचा आत्मा दिसेनासा झाला. चला घरी आता, संकट कायमचं टळलं आहे, महेश्वर म्हणाले. सम्राट आणि समीरने महेश्वर यांचे मनापासून आभार मानले. तसेच सम्राट याने शीलाच्या आत्म्याला नमस्कार करून माफी सुद्धा मागितली. तसे त्या वातावरणात अचानक एक सुगंध पसरला. जणू काही शीलाने सम्राटचा जीव न घेता त्याला माफ करून त्यांच्या आयुष्यातून ती कायमची निघून गेली आहे, हेच तो जणू सांगत होता.